काय आता मिळाली का चव? होय तर आता मिळाली खरी चव. MDH चंकी चाट मसाला, जीवनाला खऱ्या चवीचे रंग. असली मसाले सच MDH. वाशिम जिल्ह्यात काल जो मुसळधार पाऊस झाला त्याच्यामुळे अनेक नदी नाल्या दुथडी भरून वाहत होत्या. तसे नद्या ओव्हरफ्लो होऊन अनेक शेतीचं नुकसान झालं आहे. आपण बघू शकतो सध्या मी उतावळी नदीच्या परिसरात असून या ठिकाणी पिपरी सरद या गावाच्या जवळ असलेली ही उतावळी नदी आहे. या ठिकाणी 12 तास पाणी हे पूर्ण शेतामध्ये होतं आणि शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झालं. सध्याच्या परिस्थितीत सोयाबीन असो, तूर असो या इतर पिके असो याची पेरणी केली होती, पण मात्र या पावसामुळे पूर्ण हे पेरणीचे जे बी बियाणे हे पूर्ण उद्ध्वस्त झाले आहे. तसेच या ठिकाणी नदीकाठची जी जमीन होती या ठिकाणी पूर्णतः जमीन ही खरडून गेली आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झालं आहे. त्यामुळे शेतकरी हा हातभर झाला आहे. आपल्यासोबत काही शेतकरी आहेत. नेमक्या या शेतकऱ्याचं काय नुकसान झालं या परिसरातील? दादा, काय झालं तुमचं या परिसरातील नुकसान नेमकंच? आमच्या म्हणजे काल जे उतावळी नदीला पूर आला होता तर त्यानं उतावळी नदीचा पूर पूर्ण गावावर वेढलेला होता आणि शेतीचं इतकं अतोनात नुकसान झालं की भरपूर म्हणजे सोयाबीन खडून गेली, काही हळद गेली, काही स्प्रिंकलर गेले. आता माझ्या खेळी होत्या जवळपास 3000 खोड, तर ते 3000 खोडे वाहून गेलेलं आहे सध्या. आणि कमरे इतक्या दराड्या पडल्या आणि जमिनीचं इतकं नुकसान झालं की बंद्या गावानं म्हणजे पाण्यानं चौकून वेढलेलं होतं. नेमकं आता शासनाकडे आपली काय मागणी राहणार? माझी शासनाकडे एकच मागणी आहे की हे जे आमची पेरणीचं म्हणजे जे अतोनात नुकसान झालं ते हे शासनानं याचा आम्हाला काही लाभ द्यावा. कारण तूर गेलेली, सोयाबीन गेली, काही भाजीपाला गेला आणि हळद गेलेली आहे आणि माझ्या केळीचं पण फार नुकसान झालं इथं. आता तुम्हाला हे आता जे नुकसान झालं याच्यामुळे आता दुबार पेरणीची वेळ आलेली, डबल खर्च. आता आमच्याजवळ पैसे राहिलेले नाहीत कारण पहिलेच पैसे खर्च झाले आमचे. खत बी बियाणे आमचे जे घरात होते ते आम्ही टाकून दिले इथं आणि पेरलं. आणि आता दुबारा पेरणीचं आमच्या संकट उभारलं. आता शासनाने याच्याकडे लक्ष द्यावं, ताबडतोब पंचनामे करून आम्हाला जेवढी होईल तेवढी मदत करून द्यावी. नक्कीच जे सायंकाळी कालचा जो दिवसभरातला 24 तासाचा जो पाऊस होता त्याच्यामुळे शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झालं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आता पंचनामे करून आर्थिक मदत मागण्याची मागणी करत आहे. कॅमेरामन सचिन राणेसह विठ्ठल देशमुख, TV9 मराठी, वाशिम. काय आता मिळाली का चव? होय तर आता मिळाली खरी चव. MDH चंकी चाट मसाला, जीवनाला खऱ्या चवीचे रंग. असली मसाले सच MDH. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.